नमस्कार. श्रावण महिना सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच भक्तिमय ऊर्जा जाणवू लागते. मंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष, शिवभक्तांची गर्दी, उपवास, अभिषेक आणि रुद्रपाठ यामुळे संपूर्ण भारत भक्तिरसात न्हाऊन निघतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? श्रावण महिना इतका पवित्र का मानला जातो? भगवान शिवांशी या महिन्याचा संबंध काय आहे? या महिन्यात केलेले व्रत आणि पूजा इतर महिन्यांपेक्षा अधिक फलदायी का मानले जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्याचे पौराणिक, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. या महिन्याचे नाव श्रवण या नक्षत्रावरून पडले असल्याचे मानले जाते. श्रावण हा वर्षातील सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक समजला जातो. विशेषतः भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेसाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. श्रावण महिन्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी समुद्र मंथनाची कथा जाणून घेणे आवश्यक आहे. देव आणि दानवांनी अमृत प्राप्त करण्यासाठी क्षीरसागराचे मंथन केले. मंथन सुरू होताच सर्वप्रथम अत्यंत घातक हलाहल विष बाहेर आले. त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. देव, दानव आणि ऋषी सर्वजण भगवान शिवांकडे धावले. सर्वांचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष प्राशन केले. माता पार्वतीने ते विष त्यांच्या कंठातच थांबवले. यामुळे भगवान शिवांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले. यानंतर देवांनी शिवांना जल अर्पण करून त्यांच्या शरीरातील उष्णता शांत केली. याच परंपरेतून श्रावण महिन्यात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची प्रथा रूढ झाली, असे अनेक पौराणिक कथांमध्ये वर्णन आढळते. भगवान शिवांना भोलेनाथ म्हटले जाते, कारण ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात भक्त बेलपत्र, दूध, दही, मध, तूप, गंगाजल आणि स्वच्छ जल अर्पण करतात. प्रत्येक वस्तूचे स्वतंत्र धार्मिक महत्त्व सांगितले जाते. बेलपत्र शिवांना अत्यंत प्रिय मानले जाते. जलाभिषेक मनशांती आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. रुद्राभिषेक केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, अशी श्रद्धा आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेष मानला जातो. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. काही जण फक्त फळाहार करतात. काही जण दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. अनेक ठिकाणी शिव मंदिरात रुद्राभिषेक, महाआरती आणि भजनाचे आयोजन केले जाते. श्रद्धेनुसार या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना भगवान शिव स्वीकारतात. या महिन्यात शक्य असल्यास रोज सकाळी स्नान करून शिवपूजा करा. शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करा. बेलपत्र अर्पण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. गरजूंना अन्नदान करा. सत्य आणि संयमाचे पालन करा. राग, मत्सर आणि वाईट सवयींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. धार्मिक परंपरेनुसार या महिन्यात केलेले दान आणि सत्कर्म विशेष पुण्यदायी मानले जाते. श्रावण महिना हा केवळ उपवास करण्याचा महिना नाही, तर तो मन शुद्ध करण्याचा, भक्ती वाढवण्याचा आणि चांगले विचार अंगीकारण्याचा पवित्र काळ आहे. भगवान शिवांची कृपा, श्रद्धा आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश हा या महिन्याचा खरा अर्थ आहे. जर तुम्हालाही हर हर महादेव म्हणताना मनाला शांती मिळत असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भक्ती विश्व मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.